नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची रेसिपी करणार आहे, एकादशी आहे आज. तर माझ्यासाठी ही रेसिपी करायची आहे. भाजी तर आहे बटाट्याची, सिंपल रेसिपी आहे. पण मी ज्या पद्धतीने बनवणार आहे त्या पद्धतीने खरंच ती खूप छान लागते. त्याच्यामध्ये थोडेसे हेल्दी पदार्थही घालणार आहे. तर हेल्दी काय घालणार आहे तेही इथे दाखवणार आहे. आणि गरमीने माझा अवतार कसा झालेला आहे ते तुम्ही बघू शकता. खूप प्रमाणामध्ये गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे, उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मंडळी सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या, भरपूर सारं पाणी प्या. आणि पाणी नाही पिलं तर आपली बॉडी डिहायड्रेट होते आणि पुढे काय होतं ते सगळ्यांना माहिती आहे. खूप सारा त्रास आपल्याला होऊ शकतो. म्हणून उन्हाळा आहे, सगळीकडेच उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर दुपारच्या वेळेला बाहेर जाणं वगैरे आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण ते करतच नाही. पण घरामध्ये राहून सुद्धा अंगामधून घामाच्या नुसत्या धारा वाहत आहेत. तर बाहेरच गेलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणून खूप सारं पाणी प्या आणि सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तर मी आता सगळ्यात आधी 2 ग्लास पाणी पिणार आहे आणि नंतर आपली सिंपल साधी एकादशीची रेसिपी शूट करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. रेसिपी चालू करण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन आहात का? बरं, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की भेट द्या. कारण माझ्या चॅनलवरती विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, कोकणातल्या अशा मिक्स रेसिपीज आहेत. 1,500 पेक्षा जास्त रेसिपीज आहेत. व्हेज, नॉनव्हेज पदार्थ आहेत. गोड, आंबट, तिखट, चटण्यांचे प्रकार, मसाल्यांचे प्रकार, वाटणांचे प्रकार, अनेक प्रकार आहेत. एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि मला तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ॲड होऊ शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात आधी तर मी घेतलेले आहेत 2 बटाटे. एक साधारण मिडियम साईजचा आहे आणि एक छोटासा आहे. तर त्याची आधी काढून घेते मी साल. बटाट्याच्या भाजीच्या अनेक प्रकार आपण बघतो, पण मी ज्या पद्धतीने करते ना ती पद्धत मला तरी खूप आवडते. म्हणजे मला ती भाजी खूप आवडते. तर बघा, आज ही भाजी तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा. आणि मात्र रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला, बटाट्याने मारलेली आहे उडी, पण ठीक आहे. तर बटाटे आपले सोलून झालेले आहेत. वरची साल काढून टाकलेली आहे. तुमच्याकडे अगदी ताजे आणि असे मस्त स्वच्छ बटाटे असतील तर तुम्ही साल नाही काढली तरीसुद्धा चालणार आहे. तर हे बटाटे आणून थोडे 7-8 दिवस झाले होते आणि वरती जरासे खराब मला त्याची साल वाटत होती, म्हणून मी ती हे बघा ह्या पद्धतीने मी हे बटाटे कापते. साधारण असे उभे करते मी. एकाच वेळेला कापण्याचा प्रयत्न. चला, तर बटाटे आपले कापून झालेले. ह्यातले स्टार्च निघून जाण्यासाठी एका बाउलमध्ये ह्याला थोडंसं पाणी टाकून आणि स्वच्छ धुवून घेते. हे बघा, पांढरं पांढरं आपलं स्टार्च आहे. तर हे मी बटाटे स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून अगदी असं नितळ पाणी याच्यामध्ये आलेलं आहे. धुवून घेतलेलं आहे थोडंसं. हा आहे पनीरचा तुकडा. हे बघा, तर हेल्दी मी घालणार आहे त्याच्यात पनीर. तर आता हे पाणी आहे याच्यावरती पडलेलं ते मी काढून टाकते. आणि हे बघा, हे आपले पनीरचे तुकडे, हे आहे आपला बटाटा. आणि आता आपल्याला काय घ्यायचं आहे ते बघूया. तर बघा, आता मला तिखट आवडते. ह्या तिखट मिरच्या आहेत, पण घेतलेल्या आहेत मी त्या 6. आणि शेंगदाणे बघा, एवढे शेंगदाणे आहेत. खमंग शेंगदाणे भाजलेले आहेत, साल काढलेली नाही आहे. आवडत नसेल तर तुम्ही साल पूर्ण काढून घेऊ शकता. तर आता हे जे मिरच्या आहेत तर ह्या मी अशा थोड्याशा दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीने
मोठे तुकडे करणार आहे. एका मिरचीचे असे 2 केले आणि नंतर असे बारीक केले. हे बघा, कैचीचा वापर मला करायला खरंच आवडतो किचनमध्ये. माझ्या किचनमध्ये लहान आणि मोठ्या साईजच्या अशा 2 कैच्या मी ठेवलेल्या आहेत. सगळंच मला सुरीने कापायला खरंच आवडत नाही. कोथिंबीर पण मला अगदी उकळत्या भाजीमध्ये हातात स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मला कैचीने कापून मला आवडते. पटकन झाल्यासारखं वाटतं. प्रत्येकाची पद्धत असते, तुम्हाला ते आवडू शकतं असं काही नाही आहे. तर बघा, साहित्य आपलं तयार आहे. आता आपल्याला भाजी करायची आहे. ते तयार आहे. लोखंडी कढई घेतलेली आहे आणि मी सध्या तरी माझ्या जेवणामध्ये वापरते कोकोनट ऑइल. हे बघा, तर तुम्ही म्हणाल सध्या म्हणजे काय, तर थोडंसं वजन मला कमी करायचं आहे, त्याच्या प्रयत्नात मी आहे, म्हणून इथे मी कोकोनट ऑइलचा वापर करते जेवणामध्ये. तर इथे 2 टीस्पून घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. जिरं उपवासाला खात नाही आपण, राई जिऱ्याचा इथे वापर करत नाही मी. कढीपत्ता पण टाकत नाही आहे. तर तेल गरम झालेलं आहे, गॅस कमी आहे. शेंगदाणे भाजलेले नसतील तर शेंगदाणे खमंग भाजून घ्या किंवा मग फोडणीमध्ये टाकून शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे पनीरचे तुकडे. पनीर आपल्याला चांगलं याला कलर आणायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे तुमचे भाजलेले नसतील तर जेव्हा पनीर घालतो त्याचबरोबर या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे, म्हणजे चांगले परतून घ्यायचे, तेव्हा ती भाजी एकदम छान लागते. शेंगदाणे कुटायचे वगैरे नाही आहे, त्याचा जाडा भरडा कुठेही करायचा नाही आहे, बारीकही करायचं नाही. इथे आपल्याला शेंगदाण्याचा वापर अख्खाच्या अख्खा करायचा आहे. पूर्ण शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहे. साल आवडत नसेल तर काढून टाका, मी साल तशीच ठेवलेली आहे. हे असं खालीवर परतत राहिलं तर हे पनीरचे तुकडे खाली लागत नाहीत, चिटकत नाहीत म्हणजे. बघा, आणि तेल मेन म्हणजे कडकडीत गरम असेल तर पनीर चिटकत नाही, नाही तर पनीर कढईला भांड्याला चिटकू शकतं खाली. परतत राहायची आहे. आता घालायचे शेंगदाणे आणि आता आपल्याला पाण्यातून काढून हा बटाटा घालायचा. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. बरेचदा आपण कसं एकादशीच्या उपवासाला भगरीचा भात करत असतो किंवा भगरीचे पदार्थ करत असतो, कुठलेही खिचडी म्हणा, भात म्हणा, फोडणीचा भात म्हणा, आणि काही बरेच पदार्थ आहेत. साबुदाण्याची खिचडी खातात कोणी, तर एखाद्या वेळेला अशी भाजीसुद्धा आपल्याला नक्की आवडू शकते. आज मला भगरीची खिचडी वगैरे किंवा भगरीचा भात वगैरे नव्हता खायचा, चवीपुरतं घालायचं आहे मीठ, आणि कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे. पाण्याचा थेंबही आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे. मस्त आपल्या बटाट्याला कलर येईपर्यंत आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे. कलर आला म्हणजे मस्त बटाटा आपला शिजला जातो, आणि अशी याच्यात अशी पसरवून घ्यायची आणि कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजवायची. तर बघा, एक थेंबही आपण पाणी घातलेलं नाहीये आणि मस्त आपली भाजी इथे तयार होते. फक्त असं थोडस पसरवून ठेवायचं आहे. बटाटा आपलं छान इथे झालेला आहे, दाखवतेच मी. हे बघा, बटाट्याचाही कलर बदललेला आहे, आपल्या पनीरचाही कलर बदललेला आहे. आणि शेंगदाणे आणि त्यातली जी मिरची आहे ती तर एवढी छान मस्त लागते, एकदम कुरकुरीत होतात, कारण ऑलरेडी शेंगदाणे भाजलेले आहेत आणि याच्यामध्ये अजून आपले शेंगदाणे ते भाजले जाते. आपली इथे भाजी तयार झालेली आहे. आता बटाटा शिजला का नाही मी इथे तुम्हाला दाखवते. बारीक आपल्या केलेल्या आहेत आपण काचऱ्या, त्याच्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात. हे बघ, मिरची तर इथे आत्ताच माझ्या हाताला अगदी कुरकुरीत हे झाली ती. इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि लोखंडी कढई आहे ही. हार्डली मी 2 मिनिट फक्त या गरम कढईमध्ये भाजी ठेवणार आहे. लोखंडी भांडे थंडे झाले की त्यातल्या पदार्थाची चव बदलते,
तर कढई थंड व्हायच्या आधी मी ही भाजी डिश मध्ये काढून घेणार आहे. आजची ही एकादशीच्या उपवासासाठी खाल्ल्या जाणारी बटाट्याची सिंपल भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. तर इथे आपल्याला खूप वेळ भाजी कढईमध्ये ठेवायची नाहीये, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की कढई आपली लोखंडाची आहे. तर ह्या कढईमध्ये थंड झाल्यानंतर पदार्थाची चव बदलते. तर त्याआधीच आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे. एवढी छान ही भाजी लागते. ह्याच पद्धतीने करून बघा. कोकोनट ऑइलच्या ऐवजी तुम्ही साधं आपलं नेहमी रेग्युलर ऑइल वापरलं तरी चालेल. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाचा वापर करा. लोणी आवडत असेल तर लोण्यामध्ये सुद्धा ही भाजी अतिशय छान होते. नक्की करून बघा. हे बघा, दिसायलाच आपली भाजी एवढी छान दिसते, चवीला छानच आहे. तर मित्रमैत्रिणींनो, भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी थंडी झाली तरी खूप छान लागते. तर आता वाजलेले आहेत 6:44 झालेले आहे. तर माझी एकादशीची संध्याकाळची भाजी माझी तयार झालेली आहे. पण आता ही भाजी खायला मला अजून खूप वेळ आहे. खर तर किचन सगळं भरलेलं आहे. ऑलरेडी 3 रेसिपी शूट झालेल्या आहेत. तर तुम्ही म्हणाल बापरे एवढा खटाटोप कशासाठी? तर काय असतं ना, आवड असेल तिथे वेळेचं काही बंधन येत नाही. आपण किती वेळ किचन मध्ये उभा आहोत ह्याचंही काही वाटत नाही. तर तशाच पद्धतीने आज माझ्या 3 रेसिपी शूट झालेल्या आहे. ही शेवटची उपवासाची रेसिपी आहे. तर ही छान रेसिपी मी तयार केलेली आहे आणि आता ही मी सगळे कामं आवरून घेणार आहे. पहिले किचन आवरणार, त्याच्यानंतर मी वॉकला जाणार आहे 1 तास. मी जवळजवळ 5 किलोमीटर चालायला जाणार आहे बीचवर. त्यानंतर आल्यानंतर फ्रेश होऊन आणि मस्त ह्या भाजीचा बसून आरामशीर बसून मी एन्जॉय करणार आहे. तर मंडळी, आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. साधी सिंपल भाजी आहे, करून बघा, खाऊन बघा, खरंच तिची टेस्ट कशी लागते ती ह्याच पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.